समितीमध्ये घ्यायचे आहेत। त्यापैकी 16 लोकांनी ते नामांकन घ्या 40-50 दिवसात पूर्ण केलं। मागच्या त्या 16 जणांचा इथं सन्मान होणार आहे। त्यांना सन्मान चिन्ह देऊन आदरणीय महाराज आमचे गजानन महाराज चंदा असतील आणि दिगंबर महाराज नरवडे असतील यांचे शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। आणि उर्वरित लोकांना मी विनंती करेन की नियोजन समितीचं जे कार्यप्रणाली बनवलेली आहे ती आपण बाकीच्यांनी समजून घेतली तर आपण सुद्धा गाथा मंदिराचे नियोजन समिती सदस्य व्हाल। 108 लोकांची नावं आपण महाद्वारामध्ये मंदिराच्या लावणार आहोत। नावं लिहिली जाणार आहेत आणि हजारो वर्ष ती नावं त्या ठिकाणी राहतील अशा पद्धतीने आपण आर्किटेक्ट म्हणून मंदिराचं डिझाईन बनवलेलं आहे। आणि त्या 108 लोकांमधून 21 जणांची मुख्य विश्वस्त कमिटी त्या मंदिराची असणार आहे। आता जास्त याच्यामध्ये मी दर्शी म्हणून ज्या 16 लोकांचं नामांकन झालं त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल। या तिथे इकडं मी करतो त्या सर्वांचं आपण नामोल्लेख करायचा आहे। भूषण संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खेडकर खर तर यांनी आताच सर्व कार्यक्रमाची या ठिकाणी रूपरेषा मांडली। आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्या समोर सांगत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय समर्पक अशी सुंदर सेवा महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी हरिभक्तपरायण दिगंबर महाराज नरवडे यांच्या माध्यमातून संपन्न झाली। महाराज आपलं उपस्थित सर्वांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था असेल खंडाळी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्री संत नेळोबाराय गाथा मंदिर नियोजन समिती सदस्य आजीवन नियुक्तीपत्र आणि सन्मान कार्यक्रम या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। ज्यांचा प्रामुख्याने एक ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्यांना विनंती राहील की आपण सपत्नीक या ठिकाणी यायचंय आणि महाराजांच्या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी हरिभक्तपरायण शिवाजी बाळा कांदळकर महाराजांना विनंती आहे की उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विकास आबा बापूराव ताकवणे महाराज आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केले। प्रगतशील शेतकरी हरिभक्तपरायण अंकुश बबनराव चिखले आपलाही या ठिकाणी नियुक्तीपत्राचे सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी गोपाल कृष्ण रामचंद्र दंडवते पुरळगावचे सुदाम महाराज विठोबा आपळे महाराज आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। त्या गावचे सामाजिक कार्यकर्ते लहुनाना बाळासाहेब थोरात आपला सुद्धा या ठिकाणी सपत्नीक सन्मान होतोय। लहुनाना बाळासाहेब थोरात वाघाळे त्यानंतर वाघाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिभक्तपरायण दिलीप दादाभाऊ भोसले आपलाही महाराज या ठिकाणी सन्मान होतोय। दिलीप दादाभाऊ भोसले वाघाळे त्यानंतर पाबळ नगरीचे सामाजिक कार्यकर्ते हरिभक्तपरायण देवचंद मारुती सगळे सर्व नावं पहिली ना घेतो आणि त्यानंतर मग सर्वांनी एक जणांनी या ठिकाणी यायचं आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे। केंजळे धामारे खाशाबाद दंडवते मलठाण आणि रवींद्र उत्तमराव उराळगावचे सुदाम भाऊ पिठ सन्मान होतोय। केंजळे महाराजांच्या या ठिकाणी हरिभक्तपरायण गणेगाव खालसाचे यानंतर मलठण गाव नगरीचे माझे आदर्श हा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ
सर्वांना विनंती आहे, सत्कार समारंभ जवळपास झाला ना. एकच मिनिट थोडं महाराज उभे राहिलेल्या सर्व जे नियोजन समिती सदस्य आहेत, त्यापैकी महिला मातांना मी विनंती करतो, आपण बाजूला थोडस व्हा आणि पुरुष मंडळींचं फेटे बांधण्याचा एकत्र फोटो काढू द्या. सर्व पुरुषांना विनंती करतो, इथे मध्ये या. मामा, हे बाजूला या. सर्वांचा फोटो व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने उभे राहा. आपण वृत्तपत्रामध्ये हा फोटो देणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित त्या ठिकाणी उभं राहा. एका राथा मंदिराचे 14 सदस्य. या मान्यवर लोकांनी जवळपास 1,51,000 रुपये लोकवर्गणी मागच्या महिन्याभरामध्ये गाथा मंदिरासाठी त्या ठिकाणी दिली. असे असणाऱ्या 16 जणांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मी त्यांना पुढे सांप्रदायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आजचे अन्नदाते सर्वांनी जेवायला बसून घ्यायचंय आणि वाढण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचे. संस्थेची सर्व मुलं आणि सर्व तरुणांना विनंती करतो, वाढण्यासाठी सर्वांनी